नमस्कार, मी वैशाली शिरसाट. तुम्हाला आज मी हे बघा मुगाची डाळ भाजून मिक्सरवर पावडर केलेली आहे. गूळ ठेचून घेतलेला आहे. डिंक, जास्त डिंक घातलेला आहे. डिंक आणि तीळ भाजून जरा घेतले आहे. सुकं खोबरं हे जरा दरदर याच्यात मिक्सरमध्ये जरासं बारीक करायचं. आणि हे जे मुगाचं पीठ आहे हे बघा, हे मुगाचं पीठ केलेलं आहे ते मी घातलेले आहे. त्याचबरोबर आता मी हे डिंक आहे, ते डिंक जरा हे करून घेते आणि सुकं खोबरं मिक्सरवर जरा एक फेरा मारून घेते. आता हे डिंक, सुकं खोबरं असे ते घातलेले आहे. आणि मुगाची डाळ भाजत असताना नंतर मेथी पण भाजून ती पावडर करून घेतलेली आहे. आता हे पीठ एकत्र करायचं आणि थोडं तूप घालून घालून हे लाडू वळायचे. हे असं तूप घातलेलं आहे बघा. आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेते. हातात केलं तर चालेल, असं एकजीव करून घ्यायचं. पूर्णपणे एकजीव करून घेऊन नंतर मी तुम्हाला लाडू वळून अशा प्रकारे पिवळी मुगाची डाळ भाजून, थोडी मेथी भाजून, पावडर करून, गूळ ठेचून, सुकं खोबरं जरा किसून घेतलेलं आहे, तीळ थोडे घेतलेले आहे आणि डिंक भाजून घेऊन जरासा मिक्सरला लावून वेलची पावडर घालून हे मूग मेथीचे लाडू इन्स्टंट असे 15 दिवस टिकतात. कारण ते पाक केलेला नसतो. थोडेच जास्त तूप लागतं, प्युअर घी घातलेले आहे. जर काही मूग डाळीच्या मेथी घालून हे लाडू रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.